आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील घोड नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या प्राचीन श्री शंकर महादेव मंदिरामध्ये 71 वर्षानंतर प्रथमच आलेल्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दिनांक 5 ऑगस्ट रोजी कळंब आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी पहाटे मंदिरामध्ये पुजारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होम अभिषेक, मूर्तीला स्नान करण्यात आले। या दरम्यान मंदिरामध्ये दिवसभर पुजारी शिवाजी उबाळे, शोभा उबाळे यांनी आलेल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन केले। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट श्रावणी सोमवार निमित्त करण्यात येते। दिवसभर शिवशंभो महादेवाची भाविक गीते, सायंकाळी महाआरती होते। दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेल्या भाविक भक्तांना उद्योजक ज्ञानेश्वर माऊली कानडे यांच्याकडून चिक्कीचे वाटप करण्यात आले। मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण, शाळकरी मुली, गावातील आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। सदर ठिकाणी मंदिरामध्ये स्वच्छता व इतर सुविधा, महाआरती आणि श्रावणी सोमवारचे महाप्रसादाचे योग्य व चोख नियोजन शिवशंभो महादेव विकास परिसर समितीच्या सभासदांच्या वतीने करण्यात येते। मंदिर परिसरात शिवशंभो विकास परिसर समितीच्या वतीने दिलीप ग्रामीणचे संचालक युवराज कानडे, उद्योजक ज्ञानेश कानडे, निलेश उर्फ पप्पू येवले, बलुतेदार संघटनेचे राजाभाऊ साळवे, संजय शिंदे, शांताराम शिंदे, तेजस कानडे, अमित बेलसरकर, केशव राक्षे, महेश शिंदे, गुन्हे अन्वेषण पोलीस समीर डुकरे, भूषण शिंदे, प्रफुल्ल थोरात, सागर उबाळे, कचरू शिंदे, तेजस करपे यांच्यासह आजी-माजी सभासद श्रावणी सोमवारचे योग्य आणि चोख नियोजन करतात, अशी माहिती शिवशंभो महादेव विकास परिसराच्या वतीने देण्यात आली आहे। आज या ठिकाणी 1995 पासून मित्र परिवाराने हा चालू केलेला श्रावणी सोमवारचा श्रावणातला सोमवार नियोजन आणि या ठिकाणचं या ठिकाणी सर्व दानशूर व्यक्ती दर सोमवारी महाप्रसादाचं आयोजन करतात आणि गावकऱ्यांतर्फे पण या ठिकाणी खूप मोठी मदत असते आणि त्यामुळे या ठिकाणी आणि ते मंदिर घोड नदीच्या पवित्र तीरी असल्यामुळे तिथं महानिर्वाह जवळ असल्यामुळे भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। तुमचा हा उत्सव किती वर्षापासून चालू आहे? 1995 पासून। या उत्सवासाठी जे भक्त भाविक येतात त्यांची काही मदत मिळते का? हो, मिळते ना। ते 50 रुपये, 200 रुपये